के नए कामठी पुलिस थाना हद से पुलिस ने एटीएम में नकली नोट जमा करने वाले गिरोह का भंडाफोड़ किया है। पुलिस के अनुसार कुछ आरोपियों ने बैंक के डिपॉजिट एटीएम मशीन का उपयोग करके 500 रुपए के 38 नकली नोट जमा किए, जिनका कुल मूल्य 19,000 रुपए है। बैंक मैनेजर ने जब इन नोटों को मशीन से निकाला तो उन्हें उनके नकली होने का पता चला और उन्होंने तुरंत पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई। इस शिकायत के आधार पर पुलिस ने सीसीटीवी फुटेज और तकनीकी जांच के आधार पर आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। आरोपी अंशुल रविशंकर यादव और अरुण रविशंकर यादव दोनों सगे भाई बताया जा रहा है। पुलिस ने उनके पास से और भी नकली नोट बरामद किए हैं, जिन्हें जांच के लिए नासिक स्थित सिक्योरिटी प्रेस भेजा गया है। नई कामठी पुलिस अब इस मामले की गहनता से जांच कर रही है। पोलीस ठाणे नवीन कामठी हद्दीमध्ये बँकेच्या डिपॉझिट मशीन मध्ये डिपॉझिट एटीएम मशीन मध्ये 38 500च्या नोटा ज्याचे मूल्य 19,000 रुपये आहे. त्या बँकेचे मॅनेजर यांना त्या नकली नोटा आढळून आल्या त्या मशीनच्या चेकिंग मध्ये. त्या अनुषंगाने त्यांनी आमच्या पोलीस स्टेशनला दिनांक 30 ऑगस्ट रोजी एक तक्रार दिली आणि त्याच्या तक्रारीच्या माध्यमाने पोलीस ठाण्यामध्ये कलम 179 भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही सीसीटीव्ही आणि डिपॉझिट यांनी रक्कम केली त्याबाबत सखोल तपास केला आमच्या दिली पथकाने. तर आम्हाला यामध्ये 2 आरोपी आहेत, आशुल रविशंकर यादव आणि अरुण रविशंकर यादव यांनी त्या नोटा त्या डिपॉझिट मशीन मध्ये डिपॉझिट केल्याचे आम्हाला आढळले आणि त्या अनुषंगाने आम्ही त्या नोटा ज्या आहेत सिक्युरिटी प्रेस नाशिक येथे पाठवल्या. त्याचा अहवाल आला त्या बनावट असल्याबाबतचा आणि आज आम्ही त्यांना आरोपींना आज ताब्यात घेतला आहे आणि आज आरोपींना आम्ही ताब्यात घेऊन माननीय कोर्टासमक्ष हजर करत आहोत. आणि यामध्ये यांची काही इतर साथीदार आहेत का, कोणत्या माध्यमातून यांच्याकडे नोटा आल्या होत्या बनावट नोटा, या इतरही त्यांनी काही ठिकाणी या नोटा बनावट नोटा प्राप्त करून चालवल्या आहेत का, किंवा यामध्ये कोणते आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे का, नोटा कुठे बनतात, वितरण कसे होते, या सर्व साखळीबाबत आम्ही सखोल तपास करत आहोत पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली. आम्ही सर्व अँगल तपास करत आहोत. या नोटामध्ये कोणी लोकल लेवलवर कोणी नोटा प्रिंटिंग मशीनचा कोणी वापर करतात, डायचा वापर करून त्या प्रकारेही बनवले आहे का, किंवा कुठून त्यांनी बाहेरून प्राप्त केले आहेत का, यामध्ये कोणतं साखळी आहे, रॅकेट आहे, याचा सखोल तपास आम्ही करत आहोत.